सिस्पे इन्फिनिटी कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी खासदार निलेश लंके अडचणीत. भाजप उपाध्यक्ष मनोज ठोकळ यांनी केला घोटाळा उघड. आर्थिक घोटाळा प्रकरणी निलेश लंके यांची चौकशी व्हावी. सिस्पे इन्फिनिटी प्रकरणी कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. श्रीगोंदा येथील 3,000 कोटींचा सिस्पे इन्फिनिटी आणि खासदार निलेश लंके यांच्या संशयित भूमिकेबाबत कसून चौकशी करून कडक कारवाई न झाल्यास गुंतवणूकदारांसह 15 दिवसात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे अल्यानगर दक्षिणचे उपाध्यक्ष मनोज ठोकळ यांनी पत्रकार परिषदेत मोबाईल चॅटिंगसह पुरावा देत पत्रकार परिषदेत घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय. पाहुयात ही पत्रकार परिषद. मी एसपी ऑफिसला निलेश लंके यांच्याविषयी लेखी स्वरूपात व्हिडिओ स्वरूपात सर्व काही पुरावे दिलेत की त्यांनी कसं उद्घाटनपर भाषण केलं आहे, त्याचे पण लिंक दिल्यात. तसेच त्यांनी आरोपी ज्यावेळेस फरार आरोपी होतो तो संसदेतून कसा फरार झाला आहे याची माहिती मी त्यांना दिली. आरोपीचे आणि एजंटचे व्हॉट्सअप चॅट मी त्यांच्यापाशी सबमिट केलेले आहेत. हे सर्व माहिती असताना ही पोलीस यंत्रणा निलेश लंके यांच्यावर का कारवाई करत नाही याबद्दल माझा थेट सवाल त्यांना आहे. तसेच यातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे आणि जे लोकांचे जबाब घेतले जातात ह्या जबाबाच्या प्रती त्या लोकांना दिल्या गेल्या पाहिजे. ह्या प्रती कोणाच्या म्हणजे दबावाखातर दिल्या जात नाहीत हेही पोलीस यंत्रणेने स्पष्ट करावं. आतापर्यंत काय कारवाई केली हेही स्पष्ट करावं. मी त्यांच्याकडं माझे दिलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने माहिती मागायला गेलो तर त्यांनी मला सांगितलं गोपनीय आहे. गोपनीय असेलही परंतु जर गोपनीय आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही कारवाई काय केली याची माहिती मला भेटावी अशी माझी त्यांना थेट विनंती आहे. आणि कोणत्याही आरोपीला बचाव करू नये असा माझा थेट पक्ष आहे. आरोपींना निलेश लंके दडवत आहेत. आरोपी संसदेतून फरार आहे. 5 ऑगस्टला संसदेत दिसला. त्याने 5 ऑगस्टलाच जामीन अर्ज कोर्टामध्ये ठेवला. त्याला आरोपी नंतरून केला पोलिसांनी, पण 5 ऑगस्टला त्याचा जामीन अर्ज हा कोर्टामध्ये होता. 5 ऑगस्टला तो आरोपी होता. आणि मग मला हे म्हणायचं काय असं असताना निलेश लंकेंना या सगळ्या गोष्टी माहिती असताना गुंतवणुकीचा उद्देश स्पष्ट करणं, परत आरोपीला पळवणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातूनच घडू राहिल्यात. 4,000 लोकांबरोबर मिटिंग घेतली, त्यानंतरून कोणत्या उद्देशाने मिटिंग घेतली आणि मी आरोपींना गुंतवणूक गोळा करण्याची कारवाई करू नका असा व्हिडिओही मी पोलीस एसपींना दिलेला आहे. मग हे जे बोलणं आहे त्यांचं, हा जो उद्देश आहे ह्या उद्देशाची स्पष्टता त्यांनी केली पाहिजे. गोळा करणारे 10-10 कोटीचं कमिशन घेऊन बसलेत आणि गोळा करणारे यांच्याबरोबर संसदेत आहेत. मग यांच्यावर कारवाई नको का? निलेश लंके यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात का? म्हणजे ह्या गुंतवणूकदारांना हे गोळा करणाऱ्यांना वाचवण्याचा ते प्रयत्न करतात असं माझं स्पष्ट मत आहे. व्यवसाय नसताना एवढे निलेश लंकेवर पोलीस यंत्रणेने कारवाई केली पाहिजे. याच्यामध्ये आरोपी त्यांच्या संपर्कात आहेत. कारवाई नाही केली तर 15 दिवसांनी मी उपोषणाचा इशारा दिलाय त्यांना कालच्या निवेदनामध्ये. ते निवेदन पण आपल्याकडे सादर केले. हो हो असायला पाहिजे. हा चौकशीचा भाग आहे. ह्या पोलीस यंत्रणेचा चौकशीचा भाग आहे. ही त्यांनी चौकशी केली पाहिजे. नाही मी मागणी नाही, माझ्या प्रत्येक निवेदनाचं पुराव्याचे प्रत्येक माहिती मी माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाठवलेली आहे. प्रत्येक माहिती मी गृह खात्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठवलेली आहे. माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठवलेली आहे. त्या दृष्टीने मी फॉलोअपही घेत आहे. परंतु जी स्थानिक पोलीस यंत्रणा आहे तिची जी कारवाई आहे, आता मी एका आरोपीचं तुम्हाला नाही अजून त्याबद्दल काही मी फॉलोअप घेतलेला नाही त्यांचा. त्याबद्दल काय मी पत्रव्यवहार आम्ही पूर्णपणे करतोय, त्याबद्दल काही फॉलोअप घेतलेला नाही. परंतु पोलीस यंत्रणा त्यांना याच्यापासून का बाजूला करते याबद्दल आम्ही त्यांना जाब विचारतो. 100% संशयास्पद भूमिका आहे. अहिल्यानगर एसपींचा माझा तर अंदाज येते तेच त्यांना पाठीशी घालत आहेत. खासदार निलेश लंके यांना अहिल्यानगर पोलीस अधीक्षक हे पाठीशी घालत आहेत. मी हे सर्व पुरावे थेट पोलीस अधीक्षकांना सादर केलेले आहेत आणि माझे स्पष्ट पुराव्याबद्दल माझी खात्री आहे आणि माझे पुरावे हे स्पष्टपणे आहेत. जर मी दोषी असेल तर माझ्यावर त्यांनी कारवाई करावी, परंतु लंके दोषी आहेत
हे पाहून त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी त्यांना विनंती. माझ्याकडे असा स्पष्ट व्हॉट्सअप मेसेज आहे एजंटचा की अमित शहाशी भेट झाली, आम्ही अमित शहाशी भेट घेणार आहोत. 27 जुलैचा मेसेज आहे. त्याच्यानंतर निलेश लंकेने आता भेट, हे सगळं पूर्वनियोजित आहे.